सध्या सगळीला तर अध्यक्ष साहेब असतील, कार्याध्यक्ष साहेब असतील, भरपूर खुश आहेत. सध्या सगळीला तर अध्यक्ष साहेब असतील, कार्याध्यक्ष साहेब भरपूर खुश आहेत. कार्याध्यक्ष साहेब तर यासाठी खुश आहेत की ऑलरेडी सेमीफायनल डन आहे, त्यापुढे आपण नंतर बघू. आणि अध्यक्ष साहेबांकडे तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की ड्रॉ होणार आहे. चिठ्ठी आली तर फायनल, अदरवाईज मिनिमम सेमीफायनल तर आपण खेळणार आहोत. आणि राजन शेठ चौधरी साहेब देखील जोडले गेलेत. लेट नाईट, पॉवरफुल पर्सनॅलिटी, दमदार व्यक्तिमत्व आणि बबनजी पाटील साहेबांचे निकटवर्ती राजन शेठ चौधरी जोडले गेले. साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. ते सध्याच्या घडीला तिथे प्रभाकर दादांसोबत काही चर्चा करतात. या पण मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. इनिंगला सुरुवात झाली आहे. रवी भोईर त्यांचा जो फॉर्म आहे ना तो कॅरी फॉरवर्ड करतायत प्रत्येकी सामन्यामागे. आणि रवी भोईर यांची आज बॅट चालली आहे. बरोडीचा अगेन्स्ट असेल, त्यानंतर सुपर 10मधली मॅच असेल तिथे असेल, त्यानंतर याही सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवरती क्लास दाखवला. बॅकफूटवरती जाऊन हा स्क्वेअर कटचा फटका रवी भोईर यांचा बॅटमधनं हा जबरदस्त फटका आला. 4ने सुरुवात केली आहे त्यांनी आपल्या इनिंगला. मी उल्लेख केला हा जुना जाणता खेळाडू आहे आणि गेले कित्येक वर्ष क्रिकेटच्या या खेळाची निस्वार्थ सेवा या खेळाडूने केलेली आहे आणि तो क्लास अजूनही आहे. परत एकदा जागा दिली आहे आणि रवी भोईरला जर तुम्ही जागा द्याल तर बॉलला जागा कशी दाखवायची ते रवी भोईरला माहिती आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ देखील करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ असेल विजय संघ आणि धामणगावमध्ये. आणि काकडे साहेब तुमच्या संघाला सेमीफायनल खेळावी लागणार. याआधी एकदा नाव आले. नाही नाही नाही, जे नियम आहेत त्याप्रमाणेच. बॅक टू बॅक 2 चौकार इथे आलेत. नेक्स्ट बॉल आणि आता ही वाईड ऑफ ऑफ जागा होती. नाखुश असतील रवी भोईर स्वतःवरती, कारण हा देखील तशाच प्रकारे बॉल होता ज्या प्रकारे मागील 2 चेंडू होते. गोलंदाज शनिदास पाटील पहिलं षटक टाकतायत. पीसे टीमचे मास्टर माइंड. सध्याच्या घडीला आपल्याला फर्स्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात खरे, बट या फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत आढळलेले आहेत. आणि त्यामध्ये आणखीन काही ॲड होणार आहेत. बॉल चालला आता डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर तिथे पोहोचलेत आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स. 2 झालं कंप्लीट. 10 धावा फळगावरती आपल्याला पाहायला मिळतात. मग रवी भोईर यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते जेव्हा खेळतात तेव्हा मोठ्या इनिंग्स खेळण्यासाठी या बॅटरला ओळखलं जातं. कारण या आधीचे सामने गेले 2 सामने ते सामनावीर आहेत आणि या सामन्यामध्ये देखील आतापर्यंत इंडिव्हिज्युअली त्यांनी 10 धावा बनवलेल्या आहेत. 10 धावा आतापर्यंत याही सामन्यामध्ये त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि इतर सुरुवात आहे, पहिलं षटक सुरू आहे. यात नंतर देखील 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आता फुल टॉस. आता देखील वळवला बॉल. आताही बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला आणि आता जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. दरम्यान चौकार येतो. फुल टॉस होता पॅनवरती, त्याचा फायदा घेतला बॅटर रवी भोईरने. 14वरती स्कोर कार्ड. 1 बॉल अजूनही या ओव्हरमध्ये बाकी आहे. स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला, पारितोषिक क्रमांक 1 साठी इलेक्ट्रिक स्कूटी, क्रमांक 2 साठी इलेक्ट्रिक स्कूटी. कोणते 2 संघ ते असतील. त्यानंतर क्रमांक 3-4 साठी कॅश प्राइज प्लस आकर्षक ट्रॉफीज.
क्रमांक 5साठी देखील विशेष ट्रॉफी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्पोर्ट्स बायसिकल देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यातल्या त्यात बेस्ट बॅट्समन बॉलरसाठी कुलस प्लस ट्रॉफी देखील या स्पर्धेमध्ये आहेत. आणि बक्षिसांमध्ये कोणत्याही गोष्टीची नेहमीच कमतरता नाहीच राखलेली. ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेअंतर्गत आपण आजपर्यंत जितक्या स्पर्धा पाहिलेल्या आहेत, ही स्पर्धा क्रमांक 15. अजून एक बॉल बाकी आहे सर. स्कोर कार्ड 14 वरती आहे. 2 रन पॅनल्टी सर. कशाबद्दल? दोन रन पॅनल्टी कोणत्या टीमला सर? बॅटिंग टीमला. ओके. हां, दुसऱ्या सत्रामध्ये त्या रन्स आपण TC टीमच्या खात्यामध्ये ॲड करणार आहोत. अर्णव 11 संघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला आणि अर्णव चौधरी देखील आलेले आहेत. आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आता लो बॉल फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केला, मिड ऑफला फिल्डर येतात आणि इथे ओव्हरथ्रो झाला. रवी भोईर तर निघालेत, पण नितीन तरे कशासाठी थांबलेत? आणि अजूनही भागम भाग सुरू आहे. क्या बात आहे. ऑलमोस्ट रवी भोईर यांनी 2 धावा कंप्लीट केल्या, बट रिस्पॉन्सच नाही आहे. 2 नव्हे तर काउंटिंग जर आपण केली तर 3 धावा त्यांनी पळवून काढलेल्या आहेत, बट तिकडनं रिस्पॉन्स नाही आहे. ही फक्त एकच धाव मिळणार आहे. 3 धावा त्यांनी पळवून काढल्या आणि आता खेळ समाप्त झालेला आहे पहिल्या षटकाचा. आणि पहिल्या षटकामध्ये 1 रन्स 15. 3 धावांची मेहनत झाली रवी भोईर यांची, बट फक्त एकच धाव मिळेल. खेळ समाप्त पहिल्या षटकाचा. खरं तर नितीन तरे यांनी फर्स्ट याचा तर रिस्पॉन्स दिला असता तर मिनिमम 2 तर झाल्याच असता. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आणि अजूनही त्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. राजन शेठ चौधरी वंशावरती आपल्याला पाहायला मिळतात. दमन दौरा अक्षरशः त्यांनी गाजवला. अजूनही 3 ओव्हरचा खेळ राखला. येस, ती माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे की बॉल बॅटर्सला चेक करणं अलाउड नाही आपल्या स्पर्धेमध्ये. आणि बॉल जर तुम्ही चेक कराल तर 2 रनची पॅनल्टी तुम्हाला दिली जाणार आहे. आणि त्याचमुळे आयोजक संघ आहे तरीसुद्धा 2 रनची पॅनल्टी आपण त्या टीमला दिलेली आहे. आणि हीच ओळख राहिलेली आहे बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडायची, कारण क्रिकेट या खेळाला नेहमीच त्यांनी पुढे ठेवलं. आणि इथे आता आउटसाईड एज शॉर्ट थर्डला बीट करून बॉल चालला आता डीपमध्ये आणि जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4. हे नाव लक्षात ठेवा. ही स्पर्धा जेव्हा जेव्हा उचलली जाईल ना, या बॅटरची चर्चा नक्कीच होईल. कारण गेल्या 2 सामन्यांमध्ये प्लेअर ऑफ द मॅच, याही सामन्यामध्ये 19 धावा आतापर्यंत रवी भोईर यांनी बनवलेल्या आहेत. काय कमालीची फलंदाजी त्यांनी केली या स्पर्धेमध्ये. आता रिवर्स पहिल्या सामन्यामध्ये 18, 17 आणि आता 19. क्या बात आहे. सिरियलमध्ये रन्स बनवला त्यांनी. एक सामन्यामध्ये 18, एकामध्ये मागील सामन्यामध्ये 17 आणि आता 19 वरती खेळतात. पण ते ज्या प्रकारे खेळतात असं वाटतं की काहीतरी आणखीन जास्त ते बनवणार आहेत, ज्या प्रकारे ते बॅटिंग करतात. ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल आता मागे चालला. फिल्डर राकेश शॉर्ट थर्डला. लेग बायजच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल. धावपळक आता पुढे चालला. 2-0-20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर आपण पाहिले या ओव्हरमध्ये काही चेंडू लागले. सत्यवान शेलार या ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाजी करताना दिसत आहेत. या सामन्यामध्ये जो जिंकेला त्या टीमचं नाव ड्रॉमध्ये असणार
ड्रॉमध्ये काय येईल तो देखील प्रश्न, पण इथे यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट, सफलता बघली, बॅटर बाद झाला नितीन तरे. बोल्ड केला, बट त्यात नंतर त्या बॉलसाठी शाबाशी तिथे रवी भोईर यांनी देखील दिली. कारण चांगला खेळ जर होतोय ना, तर एक चांगला खेळाडू नेहमीच त्या खेळाचा सन्मान करतो, हीच ओळख आहे. यष्टांचा वेध घेतला. नितीन तरी आता डगआउटमध्ये असतील आणि आता बॅटर शिवा पाटील बॅटिंगसाठी दाखल झाले क्रमांक 3 वरती. मंचावरती भरपूर सारे दिग्गज मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. आवर्जून बबनजी पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला तिन्ही रात्रीमध्ये पाहायला मिळेल, कारण साहेबांच्या नावाने आणि साहेबांच्या गौरवार्थ आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. शिवसेनेचं एक दमदार नेतृत्व या भिवंडी तालुक्यामधलं. शिवसेना शिंदे गट उपतालुका प्रमुख सन्माननीय बबनजी पाटील साहेब, तसेच मनसावरती सन्माननीय सुरेंद्रजी भोईर साहेबांची आज महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना भिवंडी सन्माननीय अध्यक्ष महेशदादा माळी साहेब, तसेच ठिकत्यांचा बाजूला सन्माननीय कार्याध्यक्ष संतोषजी काकडे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर कॅप्टन रमेशजी भोईर साहेब देखील सध्याचा घडीला सामन्याचा आनंद घेतात. मागील सामन्यामध्ये ते खेळत देखील होते आणि एक चांगला बॉल त्यांनी फील्डही केला होता, मला आठवतं, बरोडीचा अगेन्स्ट तो सामना होता. आवर्जून बालचंद्रजी पाटील साहेबांचा मी उल्लेख करणार आहे, कारण त्यांच्या वतीनं आपल्याला या स्पर्धेमध्ये प्रत्येकी मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक रिस्क वॉच पुरस्कृत झालेत. त्यांचे आवर्जून मी विशेषतः आभार व्यक्त करणार आहे. डॉट बॉल दरम्यान आला आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. राजूभाऊ चव्हाण साहेब अर्थातच उपाध्यक्ष आपल्या संघटनेचे, त्यांच्या वतीने कॅश प्राईज आहे. रवी भोईर यांचा प्रत्येकी षटकारास आता 500 त्यांच्याकडनं दिले जातील. 12 चेंडूंचा खेळ राखला या पहिल्या सत्रामध्ये. पहिलं सत्र जसं संपेल आपण ड्रॉ देखील करणार आहोत. विजेता संघ आणि धामणगाव या 2 संघांमध्ये तो ड्रॉ असणार आहे. तिसरं षटक गोलंदाज ज्ञानदेव शेलार गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. त्यातल्या त्यात आवर्जून मी विशेषतः आभार व्यक्त करणार आहे माजी सरपंच सरवली तथा काशीनाथ फाउंडेशनचे फाउंडर नितेशजी चौधरी साहेबांचं, कारण त्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये जी क्रमांक 1ची आपण इलेक्ट्रिक स्कूटी पाहतात ते आम्हाला नितेशजी चौधरी साहेबांच्या वतीनं पुरस्कृत झाली. त्यानंतर क्रमांक 2साठी जी स्कूटी आहे ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आली सन्माननीय विनायकजी म्हात्रे साहेब, तसेच प्रोप्रायटर गौरव मोटर्स विजयदादा पाटील साहेब, त्यांचे आवर्जून आम्ही विशेषतः आभार व्यक्त करणार आहोत. त्यानंतर आवर्जून आम्ही विशेषतः आभार व्यक्त करणार आहोत दीपेश प्रकाश पाटील साहेबांचं, ज्यांनी आम्हाला स्पोर्ट्स बायसिकल या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी पुरस्कृत केली, त्यांचेही विशेषतः आभार. तिसरं षटक ज्ञानदेव शिलारवरती विश्वास दाखवण्यात आला, सिंगल या ओव्हरची सुरुवात. त्यानंतर आवर्जून मी उल्लेख करणार आहे या स्पर्धेमध्ये आम्हाला नीलम जी नाईक साहेबांच्या वतीनं क्रमांक 3ची ट्रॉफी देखील पुरस्कृत झाली. तसेच आनंद सुदाम भोईर साहेबांच्या वतीनं क्रमांक 3चं कॅश प्राईज आम्हाला पुरस्कृत झालं, त्यांचे विशेषतः आभार मी व्यक्त करतो आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तानाजी मारुती राणे यांचा स्मरणार्थ सन्माननीय बालचंद्र बबन पाटील साहेबांच्या वतीनं क्रमांक 4ची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झाली. फटका लाजवाब आणि मॅजिक बॉक्समध्ये बॉल पडलाय, म्हणजे आलाय हा ठास. देखील एक अठ्ठा मारला होता आणि शिवाने देखील आता अठ्ठा मारला, तो देखील महत्त्वपूर्ण मॅचमध्ये. धावफलक आता या 8 धावेंच्या मदतीने जाऊन पोहोचेल. 31-31. आता समोरच्या दिशेने फटका, फ्लॅट बॉल चाललाय लॉंग ऑफला आणि हा बॉल देखील सीमा पार. 4.
शिवा पाटील देखील आज लाजवाब खेळला. 2 मध्ये 5 भरोडी समोर हव्या होत्या तेव्हा शिवा पाटील या बॅटर्सचाच बॅटमधनं तिथे षटकार आला होता आणि तिथनं मागे वळून पागले नाही आहे सरवलीपाडा संघाने. आणि आता याही सामन्यामध्ये पहा, शिवा आतापर्यंत चेंडू खेळलाय 4 आणि इंडिव्हिज्युअली तो नॉट आउट खेळतोय 14 धावेंवरती. क्या बात आहे. ओहो, आणखीन एक फटका समोरच्या दिशेने, लॉंग ऑनला बॉल, हा की निघून जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. बॅक टू बॅक 4. मसल पॉवर, फ्लॅट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला बॉलला पाठवलं एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. शिवा पाटील अगदी सुसाट सुटलाय. 5 बॉलमध्ये 18 धावा त्याने बनवला आणि संघाचं जर आपण टीम टोटल आता जर पाहिली तर 39 धावा धावफलकावरती. धक्का 1 लागला. अजूनही या ओव्हरमध्ये चेंडू लागले 2 आणि आतापर्यंत उच्चांक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिला आता लोवर फुल टॉस बॉल अलॉंग द ग्राउंड बॉल चाललाय लॉंग ऑनला. आता दुसऱ्या धावेसाठी शिवा निघालाय आणि 2 धावा कंप्लीट. खरं तर याआधी जर आपण हायेस्ट टीम टोटल जर पाहिले तर 51 धावा बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडानेच बनवला होता आणि आता तोच रेकॉर्ड ते मोडणार आहेत का, कारण 41 तर झालेले आहेत आणि अजूनही 7 चेंडू राखलेत या पहिल्या सत्रामध्ये. गेल्या 5 चेंडूवरती 19 धावा आले. खरं तर 8ने भरपूर काही चेंज केलं. 8 जसा आला त्यानंतर 2 चौकारही आले, त्यानंतर ह्या 2 धावा देखील आला. 6 मध्ये 20 वरती खेळतो शिवा. नेक्स्ट बॉल, आता हा बॉल सोडून दिला. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. आमच्या तिन्ही ऑफिशियल अंपायर्सचं देखील कौतुक नक्कीच व्हायला हवं आहे ज्या प्रकारे त्यांनी अंपायरिंग केलेली आहे. पुणेजी पाटील सर, त्यानंतर विश्वासजी पाटील सर आणि मॅन फ्रॉम कॅरेबियन कंट्री भाऊ पाटील सर. मॉर्निंग जशी होईल ते आपल्याला बंदरावरती दिसतील, कारण सकाळचा तो त्यांचा काम आहे. बॅक ऑफ लाईन बॉल होता. आता ही दिशा खराब. अतिरिक्त रन एक्स्ट्रा सारा मदतीने टीम टोटल आता 43 वरती. ज्ञानदेव शेलार यांचं हे जे षटक आहे ना, हे षटक संपलं तर नाही आहे, पण या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन्स ज्या आलेल्या आहेत 21 धावा. 2 ओव्हरपर्यंत खेळ बॅलन्स होता, लेवलमध्ये होता, बट आता या ओव्हरनंतर टीम सरवलीपाडा या मॅचमध्ये पुढे निघाली आहे, कारण 43 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही 7 चेंडू राहिलेत. येत्या बॅटिंग क्रमामध्ये दिलीप पाटील यांचं देखील येणं बाकी आहे. आता पुलचा फटका आला शिवासा बॅटमधनं आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. शिवा ही इज ऑन फायर नाव. आणखीन एक 4. मला वाटतं सर्वात जास्त एक्सपेन्सिव्ह षटक या स्पर्धेमधलं नक्कीच 25 धावा या ओव्हरमध्ये आला. 25 धावा एका षटकामध्ये 40+ क्रिकेटमध्ये रेअरली कवचित आपण पाहत असतो. आता 6 चेंडू राहिलेत, एकूण रन झालेले आहेत 47 आणि अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. प्रभाकर पाटील तिथे पाणी घेऊन आलेत, काही चर्चा ते तिथे करतात, पण मला असं वाटतं काही चर्चा करण्याची गरजही नाही आहे ज्या प्रकारे बॅटर्स सध्याच्या घडीला खेळतात. या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला तर आपण जो मी उल्लेखही करणार आहे, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन आम्हाला या स्पर्धेमध्ये ज्यांनी पुरस्कृत केला आहे नवनाथजी भोईर साहेब, त्याचप्रमाणे भावेश दादा भोईर यांच्या वतीनं त्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाल्या आणि तसेच श्याम बळीराम पाटील दादांकडनं आम्हाला कूलर पुरस्कृत झाला बेस्ट बॅट्समनसाठी आणि शनिदास पाटील साहेबांच्या वतीनं आम्हाला बेस्ट बॉलरसाठी कूलर पुरस्कृत झाला. त्यांचे आम्ही विशेषतः आभार व्यक्त करतो. सध्याच्या घडीला शनिदास पाटील आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसतं. शॉर्ट थर्डला ते उभे आहेत, पण संघ आता अडचणीमध्ये, कारण 47 धावा 3 ओव्हरमध्ये आला. चला सुरुवात करा अंतिम ओव्हरला. लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल वळवला ऑन साईडला, सिंगल झाली. डबलला चान्स मला असं वाटतं घेतला जाईल की ना, की घेतला
आणि 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 49 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या पहिल्या सत्रामध्ये इथे 5 चेंडू लागलेले आहेत. 49 झालेले आहेत. 51 हायस्ट टीम टोटल आतापर्यंतचा आगे आणि आता त्याला क्रॉस इथनं केलं जाईल का? 5 चेंडू आणखीन आगेत. आपल्यामधनं रजा घेत आहेत सर्वांनी सुरेंद्रजी भोईर साहेब तसेच बालचंद्रजी पाटील साहेब देखील आपल्यामधनं रजा घेतात. डॉट बॉल आला. 7 मध्ये 24 शिवाने बनवला. 12 मध्ये 22 वरती नॉट आउट केली रवी भोईर. आता आउटसाइड एज विकेट कीपर कडनं बॉल निसटलाय. शॉट थर्डला देखील बॉल निसटला आणि आता सिंगल शिवाने घेतली. स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली आहे. अजूनही 3 चेंडू लागलेले आहेत या पहिल्या 17 मध्ये. खरं तर जर आपण विचार केला असा एक आकडा तर बनवला की ज्या आकडावरती या सामन्यामध्ये ना पुढे आगे टीम सरवली पाडा अपोनंट टीममध्ये देखील चांगले बॅटर असतात. बट या क्लायमॅटमध्ये या वेळेला 50पेक्षा जास्त चेस करणं सोपं नाही आहे. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑफला हलकी मिसफील्ड झाली. आता बॅकअपला लॉंगॉनचे खेळाडू तिथे आलेत आणि तोपर्यंत कंप्लीट होतील या 2 धावा आणि 2चा साग्यानं टीम टोटल आता 52 52 धावा धावफलकावरती आणि आणखीन चेंडू लागलेत येते 2 चेंडू आणखीन राखलेले आहेत या पहिल्या 17 मध्ये. आणि आता थाईजवरती बॉल बदलला येतो आहे हा डॉट बॉल. बट या दोन्ही फलंदाजांनी त्यांचं काम केलं. 26 वरती शिवा खेळतो, 23 वरती रवी भोईर खेळतात आणि संघाचा जो आकडा आहे तो 52 वरती जाऊन पोहोचला आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या 17 मधला. त्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. आता गोलंदाज तिथे थांबलेत. 52 झालेले आहेत. आता 52 पुरेशा आहेत की नाही आहेत याचं उत्तर तर आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये मिळणार आहे. शेवटचा बॉल. आताही गोलंदाज थांबलेत. हुकचा फटका आलाय. फाईनली कॅच पकडली जाईल. विकेट लास्ट बॉलवरती पहिलं सत्र समाप्त. लास्ट ओव्हरमध्ये फक्त 5च धावा आल्या आणि एकूण रन्स मधला 52 आणि 53चा टार्गेट सेट केला सरवली पाडा संघाने अगेन्स्ट टीम पिसे. ड्रॉ आपण करूया. तसेच शुभ आगमन होतोय. एक युवा दमदार नेतृत्व आणि तसेच विद्यमान उपसरपंच रांजनोली सर्वांनी किरणदादा ठाकरे दादांचं शुभ आगमन झालं. दादा आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. संस्थापक अध्यक्ष चषक तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2026 मध्ये आपलं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. ड्रॉ आपण करणार आहोत.
धन्यवाद विशाल पाटील. मान्यवर कक्षामध्ये ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजनोलीचे युवा नेतृत्व किरण विनोददादा ठाकरे यांचं शुभागमन झालेलं आहे. किरणजी ठाकरे आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. VSN कंपनी गावदेवी रांजनोली टीम चे नक्कीच करता धरता ठाणे जिल्हा भाजपा उद्योग आघाडी चे सन्माननीय विनोददादा ठाकरे यांचे चिरंजीव उपसरपंच किरणजी ठाकरे यांना ऑन स्क्रीनवर दाखवला जातोय. संस्थापक अध्यक्ष आणि उप तालुका प्रमुख चषकामध्ये आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत. ड्रॉ आपण करूया. किरण दादांच्या शुभ असे आपण चिठ्ठी उचलूया. आता कोणत्या संघासाठी ते लकी ठरतील. एक विजयी संघ आहे आणि एक धामणगाव, अशा दोन चिठ्ठ्या आहेत. जो खरं तर जो नाव निघेल तो थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे. कॅमेरामॅन आपण कव्हर करा. आणि चिठ्ठी तर उचललेली आहे. आता नाव कोणाचं येते ते पाहूया. आणि नाव आलंय धामणगाव. ड्रॉच्या साह्याने धामणगाव टीम आता फायनल खेळणार आहे. म्हणजे विजयी टीम खेळणार आहे सेमीफायनल. चला, अध्यक्ष साहेब देखील खुश आहेत, कार्याध्यक्ष साहेब देखील खुश आहेत. म्हणजे कॉमेंट्री बॉक्ससाठी काहीतरी बक्षीस येणार आहे असं वाटतंय मला. मॅचकडे आता जाऊया आपण. या मॅचमधनं जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये टीम आमनेपाडा संघाचा अगेन्स्ट खेळणार आहे. सलामीची जोडी देखील दाखल झालेली आहे. शनिदास पाटील आणि पप्पू शेलार. ज्ञानेश्वरजी पाटील साहेब जे विद्यमान उपसरपंच धामणगाव आणि तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स धामणगाव टीमचे सर्वांनी ज्ञानेश्वरजी पाटील साहेब जे विद्यमान उपसरपंच आहेत धामणगावचे, तसेच सुंदर पाटील यांचा हा संघ त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि तेही भरपूर खुश असतील. त्यांच्याही वतीनं आपण या स्पर्धेकरिता शुभेच्छा देऊया आणि टीमलाही शुभेच्छा देऊया. आणि 500 रुपयाचं ची कॉम्प्लिमेंटरी देखील अध्यक्ष साहेबांकडून कॉमेंट्री बॉक्ससाठी आलेली आहे, त्यासाठी देखील धन्यवाद. श्यामशेठ पाटील कुठे गेले? सध्या सगळे ते वाट पाहतात की या सामन्याचा रिझल्ट येऊ द्या, त्यानंतर आपण काही चर्चा करूया. काल नव्हे, पहिल्या दिवसामध्ये फार दुःखी होते, कारण त्यांचा सासूरवाडीचा संघ पहिल्या दिवशी या स्पर्धेच्या बाहेर झाला. तो दुःख अजूनही संपला नाही आहे. नाही, तुमची घरची टीम तर आहेच ना. खरं तर आपण म्हणतो सासूरवाडीसाठी लकी, बट ते खरं लकी आहेत गावच्या टीमसाठी, कारण दमन दौरा देखील सर्वलीपाडा टीमने जिंकला. सुरुवात दुसऱ्या सत्राला. पहिला बॉल फुल लेंथ मंगेशचा बॉल दरम्यान आता लॉंग ऑनकडे चालला. फिल्डर तिथे राजन चोरघे आहेत. हलकी मिसफील्ड झाली आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती 2 धावा. मंचावरती तुम्ही पाहू शकतायत एक कार्यकुशल असं नेतृत्व, युवा दमदार नेतृत्व आणि विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत रांजनोली पिंपलघर किरण विनोद ठाकरे दादांची आज महत्त्वाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. आता देखील फुल रन बॉल. आता बॉल चालला मिड विकेटकडे. तिथे दिलीप पाटील आले पण थांबले. त्यानंतर बॅकअपला भोलेनाथ पाटील आणि तोपर्यंत जर आपण बघितलं तर कंप्लीट केल्या जातील याही बॉलवरती या 2 धावा. बघा 53चे लक्ष आहे, बट 4 ओव्हरचा सामना 53चं लक्ष बॉल ज्याप्रमाणे ट्रॅव्हल होतोय
बघा सामना तर संपलेला नाही आहे, बट सुरुवात महत्त्वाची. तुम्हाला स्टार्ट चांगला हवा आहे. स्टार्ट जर चांगला होईल तर या मॅचमध्ये चांगली लढत देताना आपल्याला पीसी टीम देखील नक्कीच पाहायला मिळू शकते. उडवला बॉल ऑन साईडला, बट आता डीप मिड विकेटवरनं भोलेनाथ पाटील तिथे पोहोचलेत. चांगली फिल्डिंग राखली, बट तोपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातील. करणार आहे शिवसेनेचं एक दमदार नेतृत्व. शिंदे गटाचे शिवसेना उपतालुका प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक आणि दमन दौऱ्यासाठी देखील फार मोठं योगदान त्यांनी आम्हाला दिलं. आणि ही स्पर्धा स्पेशली साहेबांच्याच कर्तृत्वाला आणि कार्याला सलामी देणारी आहे असे बबनजी पाटील साहेब अगदी 3 रात्री वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये साहेब देखील हजर राखले आणि आजही उपस्थित आहेत. बॉल दरम्यान लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा पलीकडे चालला, चौकार येतो 4चा साग्याने. धावपळक आता जाऊन पोहोचेल 10 वरती आणि सुरुवात चांगली. याच गोष्टीचा मी उल्लेखही करत होतो की स्टार्ट मॅटर करेल. स्टार्ट जर चांगला झाला तर डेफिनेटली मॅचही चांगली होऊ शकतं. त्यातल्या त्यात आमचे जे पडद्यामागचे हिरो आहेत त्यामध्ये श्यामशेठ पाटील असतील, अनिल पाटील सुरेई असतील, यांचे आवर्जून मी उल्लेख करणार आहे. त्यांनीही फार मेहनत केलेली आहे. वाईड ऑफ ऑस्टम बॉल होता, बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे आलं नाही आहे. डॉट बॉल दरम्यान येतो, डॉट बॉल जसा आला आहे निराशा पूर्णपणे फलंदाजाच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतं, कारण त्यांनाही माहिती आहे जर सेमीफायनलमध्ये पोहोचायचं तर हा सामना आपल्याला जिंकावा लागेल, त्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही आहे. नेक्स्ट बॉल आता फुल टॉस, हवेमध्ये बॉल आहे बट नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतो. भोलेनाथ पाटील यांची चांगली कसरत सुरू आहे या फर्स्ट ओव्हरमध्ये, कारण बॉल काही भोलेनाथ पाटील यांचा पाठलाग सोडतच नाही आहे, तिथेच बॉल जातो. आणि इथे पहा घडलं काय. आता अंपायर सिग्नलसाठी आम्ही वेट करणार आहोत. फर्स्ट इनिंगमध्ये 2 रनची पॅनल्टी ऑलरेडी होती आणि ती 2 रनची पॅनल्टी आपण आता ॲड करूया. पहिला षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 2 रन्स या अंतिम बॉलवरती आला. टोटल बघा 12 बनल्या, त्यामध्ये 2 रन आपण पॅनल्टी ॲड करूया. 14 झालेले आहेत. खेळ लागला येत्या 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आणखीन करायचा आहेत 39 धावा. मध्ये 39 करायचा. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करा, थांबू नका अजिबात प्लीज, विनंती असेल. यात नंतर सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. त्यात नंतर महाअंतिम सामना जिथे धामणगाव संघ ऑलरेडी ड्रॉच्या साह्याने पोहोचली आहे, पण त्यांचा अगेन्स्ट कोण खेळेल त्याचं उत्तर आपल्याला पुढील सामन्यामध्ये मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये टोटल 12 आल्या, 2 रन्स पॅनल्टी, 14 धावा झालेल्या आहेत. 18 मध्ये करायचं 39. गोलंदाज संदीप भोईर गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. मध्ये 39 करायचा. दुसरं षटक हलक्यात खेळले शनिदास पाटील, सिंगल झाली, डबलला चान्स घेतला जाणार नाही आणि घेतला आता अखेरता. आणि आता रनआउटची विकेट असेल की नसेल, नसेल. धावपळक आता या दरम्यान पागल्या, पण सिंगलच्या साग्याने 15 वरती आपल्याला पाहायला मिळेल. 15 ऑन द बोर्ड आहेत. नेक्स्ट बॉल लो बॉल फुल टॉस, ऑन ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला फिल्डर आलेत, राजन चोरखे बॉल निसटला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. मिसफिल्डच्या जोरावरती या 4. डीजे अभि काय जबरदस्त तुम्ही संगीत लावलं. खरं तर गाण्याचे बोल जे आहेत ना ते त्याचा अर्थ फार मोठा. आता लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला आता शिवा आहेत. आता डबलसाठी शनिदास निघालेत. रनआउटची शक्यता, रनआउटची विकेट येईल. झटका लागल्या पगला. विकेट पगली आली आहे, झटका पगला लागला.
जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. या वाक्याचा सरळ जर अर्थ सौरभ जे आपण बघले ना की आयुष्यामध्ये कधी हरलात ना तर थांबू नका, हरल्यानंतर आणखीन जोमाने मेहनत करा, पुढे जाऊन नक्की जिंकाल, हे अर्थ या लाईनचं होतं. आणि आयुष्यामध्ये हीच गोष्ट तर आहे की एखादं अपयश ना कधी ना तुमच्यामध्ये असलेल्या क्षमतेला, तुमच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला कधीच सिद्ध नाही करत. आयुष्य आगे चढ उतर होणार आहेत, एखाद्या वेळेस तुम्ही जिंकणार आहेत, एखाद्या वेळेस तुम्ही हरणार आहेत. पण खरी परीक्षा तेव्हा असं की हारल्यानंतर तुम्ही उभे राहू शकता की नाही. या स्पर्धेमध्ये देखील भरपूर साऱ्या घडामोडी घडल्या, भरपूर अप अँड डाऊन्स, ऑब्स्टॅकल्स, सर्व अडचणींना सार करून धामणगाव फायनलपर्यंत पोहोचली आहे. आमनेपाडा सेमीफायनलपर्यंत पोहोचली आहे. बट सेमीफायनलमध्ये त्यांचा विपक्षामध्ये आता चांगला खेळ दाखवून कोण पोहोचेल, कोण तिथे लढत देईल, त्याचं उत्तर आता या उर्वरित खेळामध्ये आपल्याला मिळणार. फुल टॉस समोरच्या दिशेने फटका, आता देखील आगे फिल्डर येतात तिथे, आता दिलीप पाटील स्वतः तिथे आहेत आणि 2 धावा आता कंप्लीट. सत्यवान शेलार यांची रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त आहे. धावफलक आता या डबलच्या साख्याने टीम टोटल 22 धावा धावफलकावरती. बट आपण स्कोर कार्ड जर कम्पेअर केलं ना तर मॅच बरोबर सुरू आहे आणि रिक्वायर रेट प्रमाणे खेळ चालला. आता शेलार निघालेत, बॅटर येईन दुसरा स्ट्रायकिंग एंडला निघालेत आणि रनआउटची विकेट येईल. बॅटर बाद झाला, आता पप्पू शेलार झटका लागला दुसरा. विकेट आली रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅटर दाखल झालाय कैलास पाटील क्रमांक 4 वरती. आवर्जून मी उल्लेख करणार गेल्या 3 रात्रीमध्ये आपण कॉम्बॉक्समधनं जे घोडा आवाज ऐकली, पहिल्या रात्रीमध्ये सुनीलजी पवार सर, काळीरामजी केनी सर, कालची रात्र दशरथजी पाटील सरांचा तुम्ही आवाज ऐकला, काळीरामजी केनी सरांचाही आवाज तुम्ही ऐकला आणि आजच्या या अंतिम रात्रीमध्ये देखील आपल्यासोबत वाईस ऑफ ठाणे सिद्दीकजी बाबे सर देखील जोडले गेले, तसेच काळीरामजी केनी सर. या क्रीडांगणावरती आलो, केनी सर नसले तर मजा नाही आहे. कारण बघा आयुष्यामध्ये ना तुमची गिनती चांगल्या व्यक्तींमध्ये केव्हा होते की तुम्ही आयुष्य किती प्रामाणिकपणे जगले, तुम्ही माणुसकी किती जपली, त्यानंतर तुम्ही आयुष्यामध्ये किती पैसा कमावला, जेव्हा तुम्ही मरताना त्या गोष्टीला कोण नाही विचारत. माणुसकी किती जपली, हा व्यक्ती कसा होता, त्याची चर्चा नेहमी होते. अपील झाली, फिंगर अप, लेग बी फॉर विकेट, सफलता, झटका आणखीन एक. विकेट दरम्यान आली, बॅटर बाद झाला कैलास पाटील. धक्का तिसरा लागला. विकेट दरम्यान आली, धावफलक स्थिर आहे. 23 ऑन द बोर्ड. विकेट दरम्यान आली आहे, लेग बिफोर विकेट. बॅटर आता दाखल झाला संदीप शेलार. आता जबाबदारी जर आपण बघली सौरभजी तर सत्यवान शेलार या बॅटरमध्ये ती क्षमता आहे की इथनं देखील आपल्या टीमला तो पुढे नेऊ शकतोय. बट तिसऱ्या षटकामध्ये सरवली पाडा टीमचा मिस्ट्री बॉलर बॉलिंग मार्कवरती तयार होतोय अनिल. आणि या बॉलरमध्ये ती अबिलिटी आहे, बॉल तो फिरवतो. एक्झॅक्टली, बॉल फिरवतो भरपूर चांगली अनिल, आपण या आधी पागलेला आहे. बट समोर देखील एक चांगला बॅटर. या ओव्हरमध्ये मी म्हणेन मिनिमम 15 किंवा त्यापेक्षा जास्त हव्या आहेत. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळायचा होता. बॉल आता मागे चाललाय, विकेट किपरने बॉल फील्ड केलाय. धावफलक या सिंगलच्या साग्याने टीम टोटल आता 24 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू लागले इथे 11 मध्ये करायचं जिंकण्यासाठी 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये आणि जो हरेल
त्या संघासाठी ही स्पर्धा या चरणावरती समाप्त होणार आहे. नेक्स्ट बॉल, स्टेप आउट झाले, त्यात नंतर वापस मागे गेले आणि त्यानंतर हा फटका घडलेत. फर्स्ट ऑफ ऑल ॲक्सिलरेटरवरती पाय टाकला, थोडे पुढे आले, त्यानंतर रिवर्स टाकला, त्यात नंतर हा फटका आणि सिंगलच्या साहाय्याने या टोटल आता जाऊन पोहोचला 25 धाबा धावफलकावरती. 10 आता करायचं रन्स जिंकण्यासाठी. 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दबाव आता वाढतोय बॅटर्सवरती. 10-28 समीकरण मॅचमध्ये लागलं. नेक्स्ट बॉल आणि शफल होऊन खेळलेत. बॉल आता चाललाय लॉंग लेगला आहे तिथे फिल्डर. सिंगल झाली, डबलला चान्स. शेलारने घेण्याचा प्रयत्न फक्त केला, त्यात नंतर थांबलेत. सिंगल येईल, सिंगलने काही फरक पडणार नाही आहे. सिंगल डबलने फक्त पराभवाचं अंतर कमी होऊ शकतं, त्या व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही आहे. तुम्हाला जर इथे टिकायचं आहे, पुढे जायचं तर तुम्हाला बाउंड्रीज हव्या आहेत, त्या व्यतिरिक्त कोणता ऑप्शन नाही आहे. स्टेप आउट झालेत बॅटर. हा बॉल देखील अलॉंग द ग्राउंड चाललाय काऊ कॉर्नरला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील केला नाही. आता 8 चेंडू लागलेत आणि 8 मध्ये जिंकण्यासाठी करायचं 26. 8 मध्ये 26 करायचं. 8 चेंडू लागलेत, 26 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके हवेत पीसी टीमला आणि हा बॉल देखील चांगलाच टाकलाय. लॉंग ऑफ वरनं फिल्डर आले, डबलला चान्स घेतली आणि 2 धावा कंप्लीट. सिंगल डबल या मॅचचा रिझल्टवरती कोणताही इम्पॅक्ट पडणार नाही. आता 7 चेंडू लागले, 24 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये सध्या सगळीला फार पुढे आहे टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीम. या हंगामामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला तर डॉमिनेटिंग क्रिकेट हा संघ खेळलेला. दमन दौरा देखील झाला, तिथे देखील चॅम्पियन बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडाच लागली आणि आताही या स्पर्धेमध्ये सध्याची परिस्थिती पाहता ते पुढेत. हा बॉल फिरवलाय, अंतिम बॉल येईल निर्धाव आणि आता चेंडू लागले 6 आणि 6 मध्ये करायचा आहे 24 धावा. 6-24 समीकरण या सामन्यामध्ये लागलं. अनिल पाटील यांची मिस्ट्री चालली, बिकॉज या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या आणि आता 6 मध्ये करायच्या 24 धावा. 6-24 समीकरण. चला, विनंती असेल फिल्डिंग टीम अजिबात थांबू नका, लवकरात लवकर या अंतिम ओव्हरला सुरुवात करा. पुढील सामना सेमीफायनल मॅच ग्रीष्म 11 आमनेपाडा संघ खेळेल. आता कोणाच्या अगेन्स्ट खेळेल त्याचं उत्तर मिळणं अजूनही बाकी आहे. 6 चेंडू बाकी आहेत, खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तर खरं तर खूप वेळा अनुभव आम्ही घेतलेला आहे की जोपर्यंत पूर्णपणे ना शॉरली क्लिअरली आपल्याला 101% मॅचचा रिझल्ट दिसत नाही आहे ना, तोपर्यंत काही प्रेडिक्ट करणं चुकीचं ठरतं. कारण 6 मध्ये 24 धावा कॅल्क्युलेशननुसार चेजेबल आहेत. 1 ते 2 चांगले फटके जर आले तर इथनंही मॅचमध्ये पुन्हा कमबॅक पुनरागमन होऊ शकतं टीम पवनपुत्र पिसे संघाचा. पण प्रॅक्टिकली थोडा आपण जर विचार केला तर 6 मध्ये 24 धावा ज्या प्रकारे हे दोन्ही बॅटर्स आतापर्यंत खेळलेत फार अवघड आहे. बॅटचा टोला लागला. भोलेनाथ पाटीलने प्रयत्न जरूर केला बॉल फील्ड करण्याचा. आता सिंगलच घेतली जाईल. 5 चेंडू लागलेत, 23 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 23. कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं तर तुम्हाला 5 बॉलपैकी 4 बाहेर पाठवायचे, डायरेक्टली बाहेर पाठवायचे, हे कॅल्क्युलेशन. 5 मध्ये 23. पुलचा फटका आलाय, बॉल उंच तर गेलाय बट लांबी नाही आहे. फिल्डर आले तिथे आणि आताही कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल घेतली आणि बॅटरने सिंगल घेतली. याचा अर्थ फक्त एकच होतो की पराभव स्वीकारलाय, आता असं वाटायला लागलंय. कारण आता 4 मध्ये 22 लागल्या, 4 चेंडू लागलेत आणि आता 22 धावांची आवश्यकता. प्लॅन मिस, येतो डॉट आणि आता हे सुनिश्चित झालं. येथे 3 चेंडू जर लीगल येतात तर डेफिनेटली सेमीफायनल मॅचमध्ये आपल्याला आमनेपाडा संघाविरुद्ध नक्कीच खेळताना पाहायला मिळेल टीम सरवलीपाडा. आणखीन एक प्लॅन मिस आणि अपील इथे झाली जरूर. आउटसाइड एज कॅच कंप्लीट केली आहे विकेट कीपर नितीन तरेने. सफलता मिळेल झटका. आता लागला हा 4था.
दरम्यान आली आहे आणि आता हे सुनिश्चित देखील झालं की ते डेफिनेटली आपल्याला सेमीफायनलच्या दिशेने जाताना पाहायला मिळणार आहे. टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. चेंडू आता जर आपण पाहिले तर लागलेले आहेत येते 2 आणि फक्त फॉर्मॅलिटीज राहिलेल्या आहेत या सामन्यामध्ये. सध्याच्या घडीला महाराष्ट्राचा गोड आवाज व्हॉइस ऑफ डोंबिवली देखील ऑनलाईन आमच्या समवेत जोडले गेलेत. करंजी काळन सर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्रातील भरपूर साऱ्या नामवंत स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलेला आतापर्यंत. स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये गेले 2 पर्व गाजवले. गोवाची सांगीम प्रीमियर लीग असेल तिथेही जाऊन हा आवाज गुंजला आणि ऑनलाईन सध्याच्या घडीला ते आमच्या समोर जोडले गेलेत. आपले हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि अतिरिक्त रनच्या सहाय्याने धावपळ कथा 32. पुलचा फटका. बॉल हवेमध्ये. आता कॅच होईल का? नाही. सरवलीपाडा टीमच्या फिल्डर्सने देखील ठरवलं काही होऊन जाऊ द्या, कॅच पकडायची नाही. आणि ते झाले ना. एकही कॅच शामशेट पकडली नाही आहे. तुमची कोचिंग कुठेतरी कमी पडली आता मला असं वाटायला लागलं. शेवटचा बॉल. प्लॅन मिस बट लाईन खराब आहे. अतिरिक्त रन थोडं आणखीन थांबावं लागेल. चला आमनेपाडा टीम तयारी करा आता. सेमीफायनल तुम्हाला खेळायची आहे. संतोषजी काकडे साहेब तर तयारीत आहेत बट ते ॲज अ कोच सध्या सगळीला टीमसोबत आहेत ही माहिती माझ्यापर्यंत आली. ती देखील गोष्ट चांगली आहे की ते कोच आहेत म्हणून त्यांची टीम आज सेमीफायनल खेळत आहे आणि हा सामना इथे समाप्त झालेला आहे. बाजी मारली अगदी सहजरित्या या क्वार्टर फायनल मॅचमध्ये टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडाने. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया